कागल नगरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात करण्यात आलं। सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी हितासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्याला या निमित्तानं अभिवादन करण्यात आलं। आधुनिक भारताच्या बदलाची मुहूर्तमेढ राजर्षी शाहू महाराज यांनी रोवली। शाहू महाराजांच्या विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। कागलमध्ये खर्डेकर चौक इथं उभारलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच हिंदूराव घाटगे विद्या मंदिरचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, समजितसिंह घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण प्रमुख उपस्थित होते। एका व्यक्तीच्या दूरदृष्टीनं संपूर्ण समाज आणि राष्ट्राला कशी दिशा मिळू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराजांचं जीवन आहे। बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं खुली करणारे, नोकरीमध्ये आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आणि वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी निर्णय घेणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीचे प्रणेते असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा निर्णय घेतला। शाळा, महाविद्यालय, वसतिगृह उभारून शिक्षणाची प्रत्यक्ष व्यवस्था निर्माण केली। जातीभेद आणि अस्पृश्यतेविरोधातही शाहू महाराजांनी कठोर भूमिका घेतली। महिलांना सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी विधवा विवाहाला प्रोत्साहन, बालविवाहाला प्रतिबंध आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासारखे पुरोगामी निर्णय त्यांनी घेतले। शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडावा, त्याला संस्थात्मक कर्जाची सुविधा मिळावी आणि शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले। राधानगरी धरणासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा दूरदृष्टीचा पाया घातला। याच शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आपलं सरकार शेतकरी हितासाठी काम करत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। तर कागल ही सामाजिक न्याय, समता आणि पुरोगामी विचारांची भूमी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रजाहितदक्ष कार्याचा गौरव केला। महायुती सरकार शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी काम करत असून शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा केल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण, महिला हक्क आणि शेतकरी कल्याणातील योगदानाचा गौरव केला। शेतकरी हितासाठी शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत मुश्रीफ यांनी शेतकरी कर्जमुक्तीबद्दल सरकारचे आभार मानले। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणीनं हसन मुश्रीफ भावनाविवश झाले। समजितसिंह घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मनोगत व्यक्त केली। खासदार शाहू छत्रपती, आमदार विनय कोरे, राहुल आवाडे, अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, के.पी. पाटील, श्रीमंत प्रवीणसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, अखिलेश राजे घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सभापती सुवर्णा पाटील, महापौर रुपाराणी निकम, नवीन मुश्रीफ, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, दीपक मकर यांच्यासह नगरपालिका सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।